नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी बोलतोय तो दिवस म्हणजे 5 तारीख आहे आणि राज्यसभा निवडणुकीचे अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस आहे. यावर्षी एकूण 72 राज्यसभेच्या जागा रिकाम्या होत आहेत आणि त्यापैकी 37 जागांसाठी जी निवडणूक होते आता, त्यामध्ये महाराष्ट्राच्या 7 जागा आहेत आणि त्यासाठी आज अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे आणि बहुतेक एक एक करत सगळेच्या सगळे उमेदवार इच्छुक पक्षांचे, अजूनही मी बोलतोय तेव्हा एकनाथ शिंदेचा उमेदवार कोण आहे याची खातरजमा झालेली नाही. अशा वेळेला जे अर्ज भरणं चालू आहे त्यावर आत्ता बोलणं योग्य होणार नाही. पण या निमित्ताने एक वेगळी गोष्ट माझ्या लक्षात आली की राजकारणामध्ये तुमची बारीकशी चूक देखील अयोग्य वेळी केलेली असेल तर ती किती महागात पडते. अहंकाराच्या आहारी जाऊन तुम्ही भरकटलात तर केवढं मोठं स्वतःचं नुकसान करून घेता की जेवढं तुमचा शत्रू सुद्धा नुकसान करू शकत नाही. याची 2 उदाहरणं या निवडणुकीच्या निमित्ताने माझ्या समोर आली आणि म्हणून मला वाटलं की तो एक विषय केला पाहिजे. ती 2 उदाहरणं म्हणजे एक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दुसरे अजूनही बिहारमध्ये मुख्यमंत्री पदावर आरूढ झालेले नितीश कुमार. ही ती 2 माणसं आहेत ज्यांनी अहंकाराच्या मागे भरकटत जाऊन स्वतःचं नको तितकं नुकसान करून घेतलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा आणि त्यांचा राजकीय वारसा आणि त्यांचा पक्ष आपल्या हाती आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराला अक्षरशः हिमालयापेक्षा उंची मिळालेली होती आणि आपण म्हणजे कोण या भ्रमातून उद्धव ठाकरे बाहेर पडायला तयार नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला जगभरची माणसं मातोश्रीवर यायची. त्या मातोश्रीत ते राहायचे म्हणून नव्हतं, तर बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व इतकं उत्तुंग होतं की पाकिस्तानचा क्रिकेटपटू जावेद मियादाद, श्रीलंकेचा सनथ जयसूर्या किंवा अमेरिकेचा मायकल जॅक्सन मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटायला गेले होते. राजकीय पक्षांचं सोडून द्या, उमेदवारी तिकीट मागायला, मतं मागायला. ते व्यक्तिमत्व होतं, व्यक्ती महात्म्य होतं. उद्धव ठाकरेंना कधीच कळलं नाही. आपण बाळासाहेबांचे चिरंजीव आहोत आणि आपण अजूनही मातोश्रीत राहतो. म्हणून मातोश्रीमध्ये मंदिरात आपली स्थापना झाली तर प्रत्येकाने माथा टेकायला यावं अशी त्यांची अपेक्षा होती. त्याला अहंकार म्हणतात. बाळासाहेब हा अहंकार नव्हता. बाळासाहेब हे व्यक्ती महात्म्य होतं. असो, पण त्या अहंकाराने भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाला, ज्याने 2दा लोकसभेची निवडणूक बहुमताने जिंकली, अशा पक्षाला वाकवायला उद्धव ठाकरे यांनी जे साहस केलं ते धाडस नव्हतं, तो अहंकार होता. 105 आमदारांच्या पक्षासमोर 56 आमदारांच्या मित्र पक्षाने दादागिरी करायची, याला धाडस म्हणता येत नाही. आणि त्यासाठी आपल्या पित्याच्या सगळ्या राजकीय वारशाला आणि इतिहासाला काळीमा फासून शरद पवारांबरोबर हातमिळवणी केली. ती सगळी कृती ही अहंकाराची होती आणि अजूनही त्या अहंकारातून उद्धव ठाकरे बाहेर पडलेले नाहीत. पक्ष फुटला, पक्षाचं नाव निशाणी एकनाथ शिंदे बरोबर गेली आणि आज राज्यसभेची 1 जागा मिळवण्यासाठी किती अगतिक व्हावं लागतंय बघा. 20 आमदारांचा आमचा पक्ष आहे आणि म्हणून आम्हालाच ती जागा मिळाली पाहिजे असं उद्धव ठाकरेंचे सुपुत्र बोलत होते. पण सर्वात कमी जागा 10 जागा आमदारांच्या असताना सुद्धा
महाविकास आघाडीला आणि खुद्द उद्धव ठाकरेंना शरद पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करावं लागलं. कारण जर उद्धव ठाकरे उमेदवार असतील तरच आम्ही ज्यादा उमेदवार देणार नाही महाविकास आघाडीचे, म्हणून शरद पवारांना बिनविरोध निवडून आणू अशी भाषा भाजपकडून झाल्यानंतर त्याला महाविकास आघाडी शरण गेली आणि महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांना सुद्धा गुडघे टेकायला लावले. हा उद्धव ठाकरेंचा अवमान असेल तर तो महायुतीने किंवा भाजपने किंवा देवेंद्र फडणवीसांनी केलेला नाही. तो अवमान उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा करून घेतलाय. अहंकाराच्या मागे फरफटत जाऊन स्वतःचा अहंकार करून घेतला, अपमान करून घेतला. कधी मी एक गोष्ट सांगतो की कर्तृत्वहीन महत्वाकांक्षा माणसाला रसातळाला घेऊन जाते आणि उद्धव ठाकरे हा त्याला अपवाद नाहीये. किंबहुना उद्धव ठाकरे हे त्याचं मूर्तिमंत प्रतीक आहे. कर्तृत्व माणसाशी स्पर्धा करावी, त्याचा द्वेष करून तुम्ही मोठे होत नाही. फडणवीस असतील, अमित शहा असतील किंवा नरेंद्र मोदी असतील, यांच्या कर्तृत्वाच्या पासंगाला सुद्धा उद्धव ठाकरे उतरू शकत नाहीत. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मराठी अस्मितेच्या पक्षाला पराभूत करू शकतो. हा त्यांचा विजय असण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांचा पराभव असतो आणि त्या पराभवाला एकच कारण आहे, ते म्हणजे कर्तृत्वहीन अहंकार. आणि ते तुम्ही एकदा त्या अहंकाराच्या मागे फरफटत गेलात की तुम्हाला समोरच्याने हरवायची गरजच नसते. तुमच्या पराभवाची बेगमी तुम्हीच करत असता. आणि असे आपल्या देशामध्ये फक्त उद्धव ठाकरे हे एकमेव व्यक्तिमत्व नाहीये, एकमेव राजकीय नेता नाहीये. बिहारचे आजचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार हे सुद्धा त्याचं मूर्तिमंत प्रतीक आहे. ज्या वेळेला बिहारच्या राजकारणामध्ये 1996-97च्या काळामध्ये जवळजवळ 30 वर्षापूर्वी लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांना संपवण्याचा प्रयत्न केला होता, तर लालू प्रसाद यादव फार शक्तिमान होते, मुख्यमंत्री होते, पण त्यांच्याशी नितीश कुमारनी पंगा घेतला होता आणि मग जॉर्ज फर्नांडिस वगैरे अशा नेत्यांना हाताशी धरून नितीश कुमारने लालू प्रसाद विरोधात आघाडी उघडली आणि लालू प्रसादना पराभूत करण्यासाठी थेट भारतीय जनता पक्षाबरोबर सुद्धा हातमिळवणी केली आणि हळूहळू करत ते उभे राहिले. तुम्ही निवडून कसे येता हे बघतो अशी धमकी फर्नांडिस आणि नितीश कुमार यांना लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री असताना त्यांनी दिली होती. पण त्यांच्या नाकावर टिचून भाजप बरोबर आघाडी करून, मैत्री करून नितीश कुमार आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी आपला समता पक्ष उभा केला. पुढे लालू प्रसादना कंटाळलेले रामविलास पासवान, शरद यादव सुद्धा फर्नांडिस नितीश कुमार बरोबर आले आणि समता पक्षाचं रूपांतर जनता दल युनायटेड मध्ये झालं. पुढे फर्नांडिस यांची तब्येत बिघडत गेली 2004 नंतर आणि नितीश कुमार हेच बिहारचे आणि जनता दल युनायटेडचे लालू विरोधी राजकारणातले एक प्रमुख नेता बनून गेले. तेव्हा त्यांची ताकद नव्हती, तरीही भाजपने लालू विरोधातला एक आक्रमक चेहरा म्हणून नितीश कुमार यांना मोठं केलं. नितीश कुमार यांना बिहारच्या राजकारणामध्ये एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वापर्यंत पोहोचवण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे कष्ट आहेत, मेहनत आहे. आणि म्हणूनच 1996 मध्ये झालेली आघाडी, ज्याला एनडीए म्हणायचे, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, त्यामध्ये जनता दल युनायटेडचा नेता फर्नांडिस किंवा नंतर शरद यादव हे त्या पक्षाचे आघाडीचे निमंत्रक राहिलेले. पण 2014 मध्ये 2013-14 मध्ये ज्या वेळेला नरेंद्र मोदी यांना
भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवला, तेव्हा एनडीए मध्ये 2 क्रमांकाचा नेता अशीच नितीश कुमार यांची ओळख होती. कारण एनडीए मधला दुसरा मुख्यमंत्री कोण होता, बिगर भाजपा मुख्यमंत्री कोण होता, तर तो नितीश कुमार होता. आणि लक्षात ठेवा 2005 आणि 2010 या 2 निवडणुकांमध्ये भाजप आणि नितीश कुमार यांनी किती मुसंडी मारली होती की जब तक रहेगा समय से मैं आलू तब तक रहेगा बिहार में लालू, ही घोषणा मातीमोल करून टाकली होती. 2005च्या निवडणुकीमध्ये काठावरचं बहुमत मिळवून भाजप आणि नितीश कुमार यांनी बिहार काबीज केला आणि इतकं उत्तम काम 10 वर्षात केलं, 5 वर्षात केलं की दुसऱ्या वेळेला म्हणजे 2010च्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या पक्षाला 224 पैकी काहीतरी 211 वगैरे आमदार मिळालेले होते. भारतीय जनता पक्षाला सुद्धा 91 आमदार मिळाले होते, सॉरी 240 पैकी. लालू प्रसाद यांनी आपल्या पत्नीलाही मुख्यमंत्री बनवलं, घराणेशाही लादली, तरीही ज्या बिहारमध्ये लालूंना हरवणं अशक्य होतं तिथे लालूंच्या पक्षाला नितीश कुमार आणि भाजपनी अवघ्या 28 आमदारांचा पक्ष करून ठेवलेला होता. नितीश कुमार बिहारमध्ये 1 नंबरचा पक्ष करून बसले होते. 111 आमदार होते त्यांचे 2014 लोकसभा निवडणुकीपर्यंत. पण भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवल्यानंतर त्याला विरोध करण्याच्या नादात नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडले आणि इकडे शरद पवारांबरोबर उद्धवनी हातमिळवणी केली. तशीच तिकडे लालू प्रसाद बरोबर सुद्धा नितीशने हातमिळवणी केली. 2015च्या निवडणुका आल्या विधानसभेच्या, तेव्हा आपल्याकडे आपले हक्काचे आधीच्या निवडणुकीतले 112 आमदार असताना फक्त 100 जागा लढवण्यापर्यंत नितीश कुमार खाली आले. लालूंचे 28 आमदार असताना लालूंना 100 जागा देऊ केल्या आणि त्यामुळे त्या निवडणुकीत भले भाजपचा पराभव झाला असेल, भाजप 50-55 आमदारांपर्यंत खाली आला असेल, पण नितीश कुमार यांचा पक्ष 2 नंबरचा झाला. 112 आमदारावरून नितीश कुमार हा 70-72 आमदारांपर्यंत खाली आला आणि 28 आमदारांचा लालू प्रसादांचा पक्ष हा 72-75 इतका मोठा होऊन गेला. 80 आमदार वगैरे काहीतरी झाले. हा पराभव मोदींनी किंवा भाजपने नितीशचा केला नव्हता. मोदींना आपण नेता मानत नाही, हा जो अहंकार नितीशला भेडसावत होता त्याने नितीशचं नुकसान केलं. 111 आमदार हक्काचे असताना त्यातल्या 11 जागा सोडणं हे नुकसान कशासाठी करून घेतलं? भाजप बरोबर जागा वाटपामध्ये 127 जागा लढवणारा उद्धव ठाकरेंचा पक्ष गेल्या विधानसभेत किती जागा लढू शकला? तेवढ्या तरी जागा मिळाल्या का? जिंकल्या किती सोडून द्या. पण भाजप बरोबर एकेका जागेसाठी हुज्जत करणारे उद्धव ठाकरे हे गेल्या विधानसभा निवडणुकीत कशा बशा 100 जागा लढवायला मिळतात का म्हणून अगतिक झालेले होते. त्यांना भाजपने नाही हरवलेलं, उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना हरवलं. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते. आणि या सगळ्याला कारण कोण आहे? अहंकार. आपल्या चुका बघायच्या नाहीत, आपल्या चुका झाल्या तरी त्या रेटून न्यायच्या. हा जो काय प्रकार असतो ना, तो तुमचं नुकसान करतो. हे सगळं मी आज तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की आता नितीश कुमारांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागणार आहे.
उद्धव ठाकरेंना अपमानित होऊन मुख्यमंत्री पद सोडावं लागलं होतं. नितीश कुमार सन्मानाने मुख्यमंत्री पद सोडणार आहे आणि ते आता राज्यसभेत जाणार आहेत. अर्थात प्रकृती वगैरे सगळी कारणं देत आहेत, दिली जातील. पण दोनदा एनडीए सोडणं, लालू प्रसाद कडे जाणं आणि दोनदा परत मान खाली घालून त्याच भाजपकडे येणं आणि त्यातून आपली सत्ता टिकवणं, इतकी अगतिकता नितीश कुमारच्या वाट्याला आली कशाला? नितीश कुमारांचा पक्ष किंवा त्यांची लोकप्रियता बिहारमध्ये भाजपने घटवली नाही. या धडसोड वृत्तीमुळे नितीश कुमार हे पलटूराम, ज्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही असं त्यांची ओळख आणि परिचय हा खुद्द नितीश कुमारांनी करून दिला. एक दिवस उठले आणि गेले सोडून, लालू प्रसाद बरोबर पण गेले. एक हाती भाजपला हरवण्याचा चंग बांधलेले नितीश कुमार 2014 मध्ये बिहारच्या लोकसभा निवडणुकीत सफाचट झाल्यानंतर लालूच्या आश्रयाला गेले. ज्या लालूच्या कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप, भ्रष्टाचाराचा आरोप केला, त्यांच्याच दोन दोन मुलांना उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री करण्यापर्यंत गुडघे टेकले. हा अपमान भाजपने केला नाही, लालूंनी पण केला नाही. नितीश कुमार स्वतःचा अपमान करून घेत बसले. ज्या उद्धव ठाकरेंनी मनाला येईल त्याला राजकुमार धूत, प्रितीश नंदी मिळेल त्याला राज्यसभेत पाठवलं होतं. गेल्या निवडणुकीत त्यांनीच काल परवा शिवसेनेत आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेत पाठवलं होतं. आज त्याच उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या सुपुत्राला राज्यसभेत आपला एक उमेदवार टाकायचा आहे आणि त्यासाठी राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या पायऱ्या झिजवायला लागल्या आणि तरीही त्यांचा हट्ट फेटाळला गेला. त्यांच्या हक्कावरून देवेंद्र फडणवीसांच्या डावपेचांनी बोळा फिरवला म्हणून निमूटपणे शरद पवारांना पाठिंबा द्यावा लागला. कारण आपले 20 आमदार सुद्धा आपल्याला हवं तसं मत देतील का याविषयीची आशंका आज उद्धव ठाकरेंच्या मनात आहे. आपण हट्ट केला आणि देवेंद्र फडणवीसांनी 2022 सारखी फोडाफोड करून आपलेच आमदार फोडले आणि आपला आमदार पाडला. या भीतीने पछाडलेले नितीश कुमार मुख्यमंत्रीपद निमूटपणे सोडायला तयार झालेले आहेत. करा भाजपचा मुख्यमंत्री. मित्रांनो, विचार करा, मोदींबरोबर अकारण भांडण उकरून काढलं नसतं तर नितीश कुमार हा एनडीए मध्ये मोदींचा समकक्ष, एकाच पातळीवरचा नेता म्हणून वावरू शकला असता. बिहारचा मुख्यमंत्री, गुजरातचा मुख्यमंत्री आणि परत एनडीएचा निमंत्रक हे पद जेडीयूकडे होतं, नितीश कुमारकडे आलं असतं. अमित शहापेक्षाही 2 नंबरचा उमेदवार किंवा 2 नंबरचा नेता म्हणून नितीशकडे बघितलं गेलं असतं. आज त्या नितीशला अमित शहाचं नेतृत्व स्वीकारायची वेळ आली. उद्धव असोत की नितीश असोत, या दोनही राजकीय नेत्यांचा बळी इतर कोणी नाही तर त्यांच्या व्यक्तिगत अहंकाराने त्यांचा बळी घेतलाय. योगायोगाने या दोन्ही नेत्यांचं जे अधपतन आहे हे याच राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने होतंय. म्हणून हा विषय एकत्रित मांडला. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.